आज भारतीय जनता पार्टी महिला मोर्चाच्या वतीने पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या विरोधात निषेध आंदोलन केले गेले। पश्चिम बंगालमध्ये मागील काही दिवसांपासून महिलांवरती अन्याय अत्याचार होत आहेत, संवेदनशील घटना देखील घडत आहेत। असं असताना ममता बॅनर्जी या स्वतः महिला मुख्यमंत्री असून सुद्धा याबाबत काहीच बोलत नसल्यामुळे भाजप महिला मोर्चा आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं। पुण्यावरील राणी लक्ष्मीबाई पुतळा बालगंधर्व चौक या ठिकाणी भाजपा महिला मोर्चाच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी ममता बॅनर्जी यांच्या जोरदार घोषणाबाजी करत निषेध व्यक्त केला। पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी यांच्या कार्यकर्त्यांना अटक झाली पाहिजे अशी मागणी भाजप पदाधिकाऱ्यांनी केलेली आहे। यावेळेला भाजप महिला आघाडीच्या हर्षदा फरांदे, प्रेरणा तुळजापूरकर यांच्यासह पदाधिकारी आणि इतर कार्यकर्ते उपस्थित होते। बोल मेरी बहना, बोल मेरे भाई, बोल मेरी दीदी, बोल रे बोल, बोल रे बोल, बोल रे बोल, बोल मेरी बहन। त्यांच्या घरच्यांना धमकवणे, जीवमानाची धमकी देणे, त्या महिलांना त्या ठिकाणी उचलून घेऊन त्यांच्या पक्ष कार्यालयात घेऊन त्यांच्यावर अत्याचार करणे, बलात्कार करणे हा प्रकार एकदम उघड त्या ठिकाणी चालू आहे। तिथल्या मुख्यमंत्री एवढ्या उदासीन कशा काय या महिलांबाबतीत हा प्रश्न मला आपल्या माध्यमातून पुन्हा एकदा विचारायचा वाटतो। मी या सगळ्या गोष्टींचा आम्ही संपूर्ण पुणे शहर महिला मोर्चाच्या वतीने निषेध करते आणि हा प्रकार आत्ताच कुठेतरी मोदीजींच्या कानावर आल्यानंतर त्या ठिकाणी त्या शहाजहान शेख या व्यक्तीला तिकडे बांगलादेशमध्ये जाऊन केंद्राची अख्खी यंत्रणा मोदीजींना कळताच कामाला लावली आणि बांगलादेशमध्ये त्या हुंडाला, आपण हुंडाच म्हणूया, त्या हुंडाला त्या ठिकाणी पकडण्यात आलेलं, अटक करण्यात आलेलं आहे। त्याच्या राज्यात ज्या गोष्टी ममता बॅनर्जींनी करायला हव्या होत्या त्या तिकडे करू शकल्या नाहीत, पोलीस तिकडे करू शकले नाही, त्याला अटक करायची होती ते तिकडे झालं नाही, तर आपली केंद्रीय यंत्रणा त्या ठिकाणी कामाला लागली आणि त्याला बांगलादेशमध्ये अटक करण्यात आलेली आहे। पण तरी सुद्धा या सगळ्या गोष्टी पुन्हा घडता आहेत, पुन्हा होऊ नये, महिलांवरती अत्याचार हे कुठेतरी बंद व्हावे या ठिकाणी या म्हणूनसाठी आम्ही या ठिकाणी संपूर्ण पुणे शहराच्या वतीने आज आंदोलन पुकारलेलं आहे।